कराते हुए चली गई। अगली गेंद, ये पुलटॉस अंपायर की तरफ अपील की लेकिन अपील को ठुकरा दिया। नजारा देखा आपने, माहौल बन चुका है। रोशन मात्रे के पहली गेंद के ऊपर 4 लगाने के बाद किस तरह माहौल को रोक कर रखना है, किस तरह बांध लगाकर खेलना है, ये इन गेंदों में आपने देखा। कोई भी मौका नहीं, कोई भी हड़बड़ाहट नहीं और कोई भी साजिश नहीं, सिर्फ और सिर्फ तू और मैं वाली लड़ाई स्थित रहते हुए। ये देखिए उसी दिशा में शायद इसी स्ट्रोक की तलाश थी नितिन पनाले को। खिलाड़ी दौड़ते रह जाएंगे लेकिन गेंद नहीं रुकेगी, गेंद जाएगी सीधे बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। अभिनव सैद और नितिन पन्हाले आइडियल क्रिकेट एकेडमी के, ये एकेडमी टीम के खिलाड़ी अब यहां पर पहले 2 बल्लेबाज बनकर आए, जिसमें नितिन पन्हाले ने शांत होकर 2 चौवे लगाए और रन रेट को आगे ले जाने का एक अच्छा प्रयत्न अब तक सफल रहा है। चलो कभी बारी तुम्हारी है तो कभी हमारी है। अगली गेंद, ये देखिए दाहिनी ओर खींचकर निकाला, वहां पर खिलाड़ी तैनात लेकिन उसके भी ज्यादा गति से गेंद जाती हुई। 4 रन। ये 3-4 आए इस ओवर में, यानी कि 12 तो बन चुकी है। तो कुल मिलाकर पहला ओवर यहां पर खत्म होता है, कोई भी विकेट नहीं मिलता। लेकिन 3 गेंदें ऐसी खेली है जिनके ऊपर 4 वाला अंक लग चुका है और 3 गेंदें ऐसी हो चुकी है जो डॉट साबित हो चुकी है, यानी कि 3 गेंदें रोशन की और 3 गेंदें नितिन पन्हाले की। तो अगली ओवर किसकी होगी ये देखेंगे, लेकिन उसकी पहले हम चलेंगे यहां पर हमारे मंच के ऊपर तशरीफ रखने वाले हमारे मेहमान, इनको नवाजा जाएगा। मैं संजय मात्रे से विनती करूंगा कि आप मंच के ऊपर आइए और मेहमानों का स्वागत कीजिए। चलिए आइए। तो दूसरा ओवर यहां पर लेकर आएंगे खुद बार क्या कामले कप्तान। कप्तानी बारी दिखानी होगी क्योंकि उसके सिवा हमें जीत हासिल नहीं होगी। ये शानदार सोच मन में रखकर नितिन पन्हाले ने 3 स्ट्रोक खेले और उसी सोच के लेकर अब बार क्या कामले आएंगे। चलिए आपण स्वागताकडे वळूया। संजय मात्रेंना विनंती करतोय, नौपाडा गाव अध्यक्ष आदरणीय प्रदीपभाई गोवारे यांचे या ठिकाणी मान सन्मान करूया। नौपाड्या गावाचे सारथी, खरं तर गाव तिथं संस्कृती आणि तशीच विचारधारा, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी नेहमी चेहऱ्यावरती स्मितहास्य घेऊन सर्वांसोबत राहणारे प्रदीपभाई गोवारे यांच्याकडून या स्पर्धेसाठी 5,555 रुपये त्यांचे या ठिकाणी मानसन्मान। तदनंतर आदरणीय परशुरामजी परदेशी साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो आपण समोर या। खरं तर यश परदेशी सारखा चांगला खेळाडू मला वाटतंय आयडियल अकॅडमीमध्ये या खेळत आहेत। त्यांचे पिताश्री इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत। परशुरामजी परदेशी साहेब यांचे या ठिकाणी मान सन्मान पाहायला मिलते। ये देखिए ये गेंद ऑन साइड में चली गई, रोशन मात्रे वहां पर तैनात है और अभिनव ने गेंद खेलकर निकाली। 1 रन पहली गेंद के ऊपर बारक्या कामले की दूसरी गेंद के ऊपर आई 4 रन आने के बाद। तर आपण पाहतो इथे साहेबांचं स्वागत। तदनंतर आदरणीय युवराजजी भगत साहेबांचं या ठिकाणी मान सन्मान करण्यात येत आहे। भक्ती आणि शक्तीचं खरं तर अनोखं नातं सातत्याने आपल्या माध्यमातून जपलं जातं आणि खरं तर परमार्थाशी जोडले गेलेलं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जात आहे। खूप खूप धन्यवाद। सर्व अतिथींचं पुनश्च आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि घेऊन चलतोय। पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये बसलेत कमेंटेटर। तो चलते हैं मैदान की ओर। यहाँ पर देखा 5 रन भले आए लेकिन तीसरी गेंद के ऊपर जो विकेट हासिल कर लिया। मैंने कहा था ये बारक्या कामले यूं ही नहीं, इनको रायगढ़ के वेल फिनिशर कहा जाता है। ये दूसरी ओर लेकर आते हैं और पिछली ओवर में जो भुगतान भरना पड़ा था उसको
खारिज करने के लिए, रोकने के लिए प्रयास करते हैं और सफल भी बनते हैं। एक अच्छा खिलाड़ी मैदान के बाहर भेजा है और अच्छा खिलाड़ी मैदान बाहर भेजने के बाद अब यहां पर माहौल थोड़ा सा ठंडा होने की साजिश रखी जाएगी। लेकिन नए बल्लेबाज निखिल कदम शायद इस वक्त वन डाउन की जगह यानी कि तीसरे नंबर के ऊपर आएंगे और अपने टीम के लिए खेलेंगे। आप देख सकते हो घड़ी के कांटे बराबर आगे जा चुके हैं और 5:06 हो चुके हैं। अभी भी मुकाबला यहां पर जारी है। ये दूसरा केपीएल का मतलब केजेएन केपीएल ऐसे 4 सेमीफिनाले हमें नजर आएंगे जिसमें जीतने के लिए हर एक तड़पता रह जाएगा और कोशिश भी उतनी अच्छी। ये देखिए एक्स्ट्रा कवर पूरा खाली था, ढूंढ निकाला और ये 4 रन अपने टीम के लिए दे डाला है निखिल कदम ने आते ही। ये ऐसे खिलाड़ी जी होते हैं जो खिलाड़ी यहां पर आते ही सेट हो जाते हैं। आ सकते हैं, देख सकते हैं आप। ये देखिए किनारे के ऊपर लगी गेंद पीछे चली गई, वहां पर विकेट कीपर ने कोई गलती नहीं की है, नीलेश है शायद वहां पर। और देख सकते हैं आप दोनों भी टीम मजबूत है, स्ट्रांग है। गेंदबाजी बल्लेबाजी उतनी ही मायने रखेगी जितनी उनके टीम के लिए बाकी है। अंपायर का इशारा वाइड है, देखिए किस हरकत के साथ हमें कहलाते हुए अंपायर का भी जिक्र करना चाहूँगा क्योंकि ये केजेएन बहुत शहर घूमकर आई तब जाकर 23, 24, 25, 26 तारीख पे आके रुकी। तो ये स्टेशन था। विजय बालाजी थैंक यू सो मच। और सभी अंपायर का हम दिल से शुक्रिया अदा करते हैं क्योंकि उन्होंने हमें सहकार किया। ये लोअर फुल टॉस गेंद थी, घुटने का इस्तेमाल किया था, थोड़ी सी यॉर्कर भी थी, वहां पर खिलाड़ी तैनात, गेंद को उठाएंगे फेंकेंगे नीरज। तब तक 1-2 रन, कुल मिलाकर स्कोरबोर्ड 24 रन स्कोरबोर्ड के ऊपर। पहले ओवर में रन संख्या थी 12 और दूसरी ओवर में आई 12, यानी कि पहले ओवर में जिस तरह 3 चौवे आए थे, 3 डॉट आए थे, लेकिन यहां पर दूसरी ओवर में एक विकेट जरूर आया है। लेकिन बारके के इस ओवर में 2 चौवे, 1 2 और एक वाइड, 24 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अब तक का ये सफर रहा है 5 ओवर का मुकाबला और 5 ओवर के मुकाबले में मैं जरूर कह सकता हूं कि पहले 2 ओवर में जो नहीं होता कभी कभी आने वाले 3 ओवर में होता है, कभी कभी आने वाली पहले 3 ओवर में नहीं होता लेकिन अंत वाली 2 ओवर में हो जाता है। कुछ भी हो सकता है, कुछ कह नहीं सकते। आप देख सकते हो हमेशा की तरह कभी भी बाजी पलटती है। पिछली मैच की बारी देखिए आपने, विजय राणा ने क्या बढ़िया बल्लेबाजी की थी। प्रदीप भगत युवा मंच टीम को आसानी से मेगा फिनाले के उस सीट पर जाकर बिठा कर आए थे, वहां पर हीरो बने थे विजय राणा। तो कौन जाएगा उनके सामने खेलने के लिए ये मैच के बाद हमें पता चल जाएगा। तब तक दूसरी कुर्सी केपीएल की है जो मेगा फिनाले में, इसमें से कोई एक टीम जाएगी तो कौन सी जाएगी यह सवाल जवाब को बदलते हुए ये दूसरी ओवर की पहली गेंद। ये देखिए ये गेंद थोड़ा क्रॉस एंगल मलिंगा स्टाइल से फेंकना जानते हैं लेकिन ये अंपायर नहीं छोड़ेंगे। वाइड गेंद का इशारा, वाइड के साथ रनों में बढ़ोतरी और 13 रन स्कोरबोर्ड के ऊपर। एक रन इंपॉर्टेंट रहेगी मैं जरूर कह सकता हूं इस मैच में क्योंकि बहुत ही तकलीफें सहकर ये दोनों भी टीम आगे आई है। ये दाहिनी ओर खींचकर निकाला, वहां पर कोशिश अच्छी रही, 2 खिलाड़ी दौड़ते हुए गेंद की तरफ और फिर से कोशिश की, उठाने का प्रयास, फिर से सुमित थे वहां पर लेकिन रन संख्या कुल मिलाकर 3 रन।
29 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अभिनव सैद अभी भी अपने टीम के लिए सफलतापूर्वक बल्लेबाजी करने के लिए तैयारी दिखा रहे हैं। ये देखिए, मैंने कहा, उन्होंने सुना और सीधे ऑन साइड में ऊपर भेज दिया। 6 रन का ये टोला। 6 रन के साथ यहां पर पिकअप की जरूरी थी, स्टार्टअप लेना जरूरी था और ये अभिनव सैद ने लिया है। और 6 रन के साथ 35 रन स्कोरबोर्ड के ऊपर। देखो, एक भाई ये टीम में, एक भाई वो टीम में, यानी कि दोनों भी एक दूसरे के खिलाफ। ये माहौल अच्छी तरह रहता है। मैंने देखी थी पिछली मैच। ये देखिए डीप थर्ड मैन की तरफ, डीप एक्स्ट्रा कवर की तरफ वहां पर अच्छा प्रयास रहा है। क्या बढ़िया फील्डिंग का नजारा। 4 रन तो जरूर रोके थे, लेकिन यहां पर रन संख्या ली है कुल मिलाकर 2, तो 37 रन स्कोरबोर्ड के ऊपर। और एक करारा स्ट्रोक श्रीदत्त ग्रामस्थ मंडल नौपाड़ा स्टैंड के ऊपर से 6 रन। 43 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 2 बड़े स्ट्रोक कितना स्कोर को आगे बढ़ाते ये आपने देखा। क्या बढ़िया बल्लेबाजी का नजारा इस वक्त देखने को आया। नीरज को जिस आशा को लेकर भेजा था वो आशाएं निर्भर रखना उनका काम है, लेकिन दूसरी तरफ देखा जाए तो आइडियल टीम के अभिनव जैसे ऑलराउंडर की भूमिका निभाते हैं, ठीक उसी तरह यहाँ पर उन्होंने काम किया है। पिछली 2 ओवर में 24 रन आए थे, लेकिन उसके बाद तीसरी ओवर जैसे ही आई उन्होंने शुरुआत की और दिखला दिया हम रनों का फासला बढ़ाते जाएंगे, इसमें कोई शंका नहीं है। तो शंका करनी है तो अपने आप के ऊपर करो, क्योंकि अपना 100% अपने टीम के लिए ज्यादा मायने रखता है। तो यही काम दोनों भी टीम और सब खिलाड़ी करते हुए। ये थोड़ा बाहर की तरफ चले गई, अंपायर हमारी तरफ मुड़ते हुए। ये वाइड गेंद जरूर मिलेगी, क्योंकि अक्सर हर एक गेंदबाज ऑफसाइड वाला यॉर्कर एरिया ढूंढता है और वहीं पे गेंद डालने की कोशिश करती है। कभी कभी वाइड जाती है, लेकिन कभी कभी सफल बनती है। लेकिन अच्छे खिलाड़ी वो गेंद को भी बाहर का रास्ता दिखाती है। ये देखिए, ये वो वाली गेंद थी जो नितिन पनाले ने रोशन मात्रे की दूसरी तीसरी खेली थी। ठीक उसी तरह नीरज मात्रे ने ये गेंद फेंकी है और ये डॉट बॉल। चलो, अंत में डॉट बॉल आना ये भी अच्छी एक साजिश है, क्योंकि अभिनव को अब स्ट्राइक नहीं होगी, क्योंकि स्ट्राइक कितनी मायने रखती है या सब खिलाड़ी को पता है। तो यहाँ पर निखिल कदम जिसने आते ही चौवा लगाया था, अब तक निखिल ने अपनी टीम के लिए कुल मिलाकर 9 रन संख्या बनाई है। और इस ओवर की बात करेंगे तो 20 रन आए हैं नीरज के इस ओवर में, तो महंगी ओवर रही है, क्योंकि पिछली 2 ओवर में 12 गए थे, उसमें 8 प्लस हो चुके हैं। यानी कि कुल मिलाकर देखा जाए तो रनों की संख्या आइडियल टीम की 44 यानी कि 44 रन बन चुके हैं। जिस तरह आप देख सकते हैं जय हनुमान ग्रामस्थ मंडल कमोड स्टैंड के ऊपर कितने शानदार दर्शक बैठ चुके हैं, तो उनके लिए ये स्टैंड बनाया है, तो आसानी से मैच का मजा लेते हुए दोपहर 12-1 बजे तक वहां पर धूप रहती है, लेकिन उसके बाद 1:30-2 बजे वहां पर छाव आती है, जिस छाव के सहारे सभी दर्शक आसानी से प्यार से ये मुकाबला देखते हैं। उन सभी दर्शकों का हम दिल से स्वागत करते हैं और ले चलते हैं ये चौथी ओवर में, जो खुद रोशन मात्रे लेकर आएंगे। रोशन मात्रे ने पिछली पहली ओवर बहुत ही बेहतरीन फेंकी थी, जिसमें से वो 3 गेंदें, वही 3 गेंदें हमें फेंकनी है। तो आते ही निखिल ने चौवा लगाया था, वही चौवे की तलाश अब निखिल को होगी। ये देखिए लोअर फुल टॉस है, ऑन शॉट में चली गई मिड विकेट की दिशा में, 1 रन कंप्लीट। थोड़े से फंबल जरूर हुए, लेकिन कोई मौका नहीं, क्योंकि जैसे ही फंबल हुए गेंद को तलाशने लगे और सीधे नीचे वाली एंड के ऊपर फेंक दी। रोशन मात्रे वहां पर थे, 1 रन से संतुष्ट। 45 रन स्कोरबोर्ड के ऊपर। दूसरी रन किस तरह होगी? ऊपर से उठाया, यहां पर रुकने का नाम नहीं है। अभिनव सैद ने यह क्या खाया है, बल्ला अब गर्म हो चुका है। यह तीसरा छक्का उसके बल्ले से आता हुआ, और इस 6 के साथ कुल मिलाकर अर्धशतक यहां पर पूर्ण होता हुआ आइडियल टीम का 51 रन।
8 गेंदे और 28 रन बनाए अपने टीम के लिए अभिनव सेठ की। इसके पहले मैंने ऐसी बारी नहीं देखी जो इस वक्त दिखा रहे हैं। और ये मैच बहुत ही इंपॉर्टेंट है, बहुत ही मतलब वाकई में बहुत ही इंपॉर्टेंट मैच दोनों भी टीम के लिए। अगली गेंद ये देखिए, वहां पर खिलाड़ी है। ओ ये देखिए, कैच की तरफ आना जरूरी था, लेकिन शायद कुछ तकलीफ वहां पर हो सकती थी। शायद थे सुमित, शायद वहां पर समझ नहीं पाए। तो अगर ये कैच लेते तो शायद करण अर्जुन के बीच में एक बिजली गिरती और जो हमें नजर आती, क्योंकि सुमित सेठ और अभिनव सेठ दोनों भाई भाई हैं। अगली गेंद ठीक उसी दिशा में, ये कैच नहीं ली तो मैच छोड़नी पड़ेगी। ये करारा स्ट्रोक भेज दिया बॉन्ड लाइन के बाहर, सीधे छक्का। $59 59 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अभी भी ये चौथा ओवर चालू है और बारक्या कामले और रोशन मात्रे के सामने अगर खेलना है तो ये स्कोर बनता है। ये सोच लेकर ही शायद प्रदीप साळवी सर ने इन खिलाड़ियों को एक खुराक दिया है, इसलिए शायद अब अभिनव सेठ अपने बल्ले को गर्माहट पैदा कर रहा है। ये देखिए, ये देखिए, और एक बिग हिट, 6 वाला टोला, अभिनव सेठ का बोलबाला। क्या बढ़िया शानदार। अब तक इस बंदे ने 5 छक्के दागे और 42 रन 11 गेंदों में, और कुल मिलाकर 65 रन पूरे टीम का। यानी कि आप देख सकते हो यहां पर 50 की तरफ कदम रखने का एक प्रयास अभिनव सेठ का। लेकिन अब यहां पर रोशन मात्रे को सोचना होगा, क्योंकि रनों की संख्या बढ़ती जा रही है और बल्लेबाज रुकने का नाम नहीं। ये देखिए, ये गेंद नहीं समझ पाए, थोड़ा सा गुडलेन स्पॉट के ऊपर शॉर्ट ऑफ लाइन के थोड़ा सा आगे गेंद डाली गई, जिसकी पिछली 2 गेंदों में शायद जरूरी थी। तो चलिए, अंत वाली गेंद नीरज ने डॉट फेंकी थी, अंत वाली गेंद रोशन ने डॉट फेंकी है, और कुल मिलाकर इस ओवर में 21 रन आए और 4 ओवर के मुकाबले 65 रन स्कोरबोर्ड के ऊपर। चलिए, मातोश्री 11 रवि किरण टीम के कप्तान और श्री विघ्नहर्ता 11 के कप्तान, यहां पर दोनों भी कप्तान है। सुबह से 8 बजे से है। हमारे मित्र नितेश पाटिल हरिग्राम, इनका आगमन हो चुका है। तो चलो, यहां पर गेंदबाजी के लिए अब नए गेंदबाज आए हैं। प्रताप लाड, पहली गेंद। ये देखिए, क्या बढ़िया गेंद है, क्या बढ़िया गेंद है। नीलेश मात्रे वहां पर विकेट कीपर है। तो नीलेश मात्रे ऐसे विकेट कीपर है जिसके हाथ में गेंद आएगी तो रन संख्या लेना यानी कि खतरे के जोन में जाना। प्रताप लाड ने ये पहली गेंद फेंकी है ना, ये 5 गेंदें आशाएं निर्भर रहेगी कि ऐसी गेंद फेंके। निखिल कदम का ये करारा स्ट्रोक, ऑन साइड में कारपेट को घसीटे हुए, वहां पर बारक्या कामले तैयार है। ये शायद कुछ तो चतुराई है बारक्या की, क्योंकि ऐसी चतुराई हमेशा परेश मात्रे करते, गुणवंत गोवारी करते हैं और बारक्या कामले करते हैं। देखो, ये 2 गेंदें अब तक सफलता भरी रही है। तो अभिनव सेठ आए स्ट्राइक के ऊपर, जो अब तक के सबसे भारी बल्लेबाज इस इनिंग में रहे हैं, जिन्होंने अब तक कुल मिलाकर रन संख्या 42 बनाई है।
तो प्रताप लाड थोड़ा सा फील्डिंग में बदलाव जरूर कर रहे हैं, क्योंकि उनके पास अब 2 गेंदें ऐसी डाली है तो कॉन्फिडेंस है, तो कॉन्फिडेंस बनता है, फील्डिंग में बदलाव बनता है। अगली गेंद, ये देखिए कॉन्फिडेंस, ये कॉन्फिडेंस का बोलबाला अभिनव सेठ का, ये छठा 6 नंबर वाला टोला। क्या बढ़िया बल्लेबाजी, क्या बढ़िया प्रदर्शन। अगर ये अर्धशतक बनाते तो नौपाड़ा गांव अध्यक्ष प्रदीप भाई गोवारी है, ये पूरी तरह रोक रखा है, पूरी तरह बांध कर रखा है सामने वाली टीम को। 8 छक्के दागे। अंतिम गेंद, अंतिम गेंद इस टूर्नामेंट का हाईएस्ट। ये देखिए, ये देखिए, ये देखिए, ये गेंद की तलाश थी, वहां पर गणेश ने गेंद पकड़ी है, 1 रन जरूर मिलेगी। ये यहाँ पर इनिंग की समाप्ति। क्या बढ़िया बल्लेबाजी की है, 500 रुपए का इनाम यहाँ पर मिल चुका है, लेकिन मैच के अंत में हम जरूर देंगे। अब यहाँ पर पहले इनिंग का खेल खत्म होता हुआ, पहले इनिंग की समाप्ति के बाद मैं बता दूं आपको, यहाँ पर रनों की संख्या 86 टू विन है, यानी कि 85 बनाए हैं, 86 बनाने हैं, 86 रन बनाने हैं। तो किस तरह बनाते, किस तरह रोकते, ये जरूर देखेंगे। तब तक मैं सागर पाटिल का स्वागत करने के लिए मैं विनंती करता हूं। पंडित गोवारी यांना विनंती करतोय की आपण, पंडित जी गोवारी, सागर पाटील IDFC फर्स्ट बँकेचे खरं तर आज सहकारी आहेत, त्यांचं या ठिकाणी आपण मान सन्मान करूया। चला, सर्व संघ मालक आपण यायचा आहे। तर सागर पाटील, आपण KPL ला संपूर्ण टी शर्ट वरती IDFC फर्स्ट बँक ऑलवेज यू फर्स्ट हे लोगो जो पाहतोय, खरं तर ते सौजन्य सागर पाटील आपल्या कामोटे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून खेळताना दिसतात आणि त्यांच्याकडूनच आपल्याला त्यांच्या बँकेचं एक सौजन्य म्हणून चित्र पाहायला मिळतंय। त्यांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करू। खूप खूप धन्यवाद। झी क्रिक वरती आपण थेट प्रक्षेपणातून या यूट्यूबच्या ब्रँडेड चॅनलवरती KJN म्हणजेच कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग आणि कामोठे प्रीमियर लीग या 2 प्रीमियर लीग या 4 दिवसांमध्ये सक्सेसफुल करण्याचं काम या कामोठे टेनिस क्रिकेटने केलेलं आहे। या सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय आणि घेऊन चालतोय सेकंड इनिंग मध्ये
त्या अगोदर नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मी विनंती करतोय, टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. मातोश्री रवी किरण 11 संघाचे कर्णधार अतुल म्हात्रे आणि श्री विघ्नहर्ता 11 कामोटे संघाचे कर्णधार दैवत म्हात्रे. मी विनंती करतोय युवराजी भगत साहेब युवराजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करूया. आपण या अगोदर KJN ची सेमीफायनल पाहिली, आत्ता जी चालू आहे ती KPL ची सेमीफायनल आणि यानंतर पुन्हा KJN ची सेमीफायनल. म्हणजेच गणेश कोळीच्या समोर खेळण्यासाठी यातून एक टीम जाणार आहे आणि त्यासाठी आपल्याला नाणेफेकीचा कॉल करताना पाहायला मिळतील दैवत आणि अतुल या दोन कर्णधारांच्या दरम्यान तिथे जोडले गेलेत JD. नाणेफेकीचा टॉस होतोय, टेल मागणी केली आणि आपण पाहतोय अतुल म्हात्रे कॅप्टन इथं टॉस जिंकतायत. अतुल सर्वप्रथम आपला डिसिजन व्यासपीठाचे आपण लगेचच कळवायचा आहे. डिसिजन थोडा पेंडिंग ठेवला आहे कारण की टीम बरोबर डिस्कशन करून आम्ही डिसिजन घेऊ. बरंच क्रिकेट दैवत समोर आपण खेळला आहात, त्यांच्या सोबतीनं पण खेळला आहात. यावेळेस या टीम समोर रणनीती कशा प्रकारची असेल फलंदाजी करताना आणि क्षेत्ररक्षण करताना? नाही, ज्या पण टीम सेमीफायनलला येतात त्याचा चांगल्याच खेळून पुढे आलेल्या असतात, तर त्यांच्यातही खूप चांगले प्लेयर आहेत, आमच्याकडेही चांगले आहेत, तर आम्ही ज्याचा जेवढा होईल बेस्ट तेवढा द्यायचा ट्राय करू. स्वतःच्या फलंदाजीवरती या मॅचसाठी काय अपेक्षा असतील? नक्कीच फायनलमध्ये जाण्याचा प्रयत्नच करणार, जेवढी चांगली होणार तेवढी चांगली बॅटिंग करणार. दैवत समोर अतुल आहे, इकडे दैवत म्हात्रे, एकाच घरातील दोन चिरंजीव. काय रणनीती असेल त्याच्यासमोर? जर त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलं आणि फलंदाजी जर प्रथमता आली तर फलंदाजी करत असताना कुठले असे फलंदाज असतील ज्यांच्यावरती आपला जास्त आत्मविश्वास असेल? त्यांना जे रेग्युलर प्लेयर आहेत त्यांच्यावर जाईन आणि नॅचरल गेम खेळण्याचा प्रयत्न करू. मॅच सुरू होती, जाव्या समालोचन कक्षाकडे. थँक्यू अँड बेस्ट ऑफ लक. तर चलूया मॅच कडे. पहिला चेंडू आतिश म्हात्रे, परेश म्हात्रे आणि सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आतिश म्हात्रे हो 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 हो, हा पहिला षटकार. दुसऱ्या इनिंगची सुरुवात. रोशन म्हात्रे ऑन फायर. या KJN व KPL प्रीमियर लीगला आमचे प्रमुख जबाबदार आयोजक आणि आमचे खरं तर पिंट्या दादा यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपयाची धनराशी आलेली आहे. पिंट्या दादा भगत यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपयाची धनराशी या स्पर्धेसाठी आलेली आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय आणि घेऊन चालतोय सेकंड इनिंग मध्ये. इथे आवाज असेल संतोष जाधव यांचा. हॅलो, धन्यवाद सुशांत दादा. चालू असलेला सामना आपण पाहतोय आयडियल अकॅडमी विरुद्ध शिवान ट्रान्सपोर्ट. तर आपण पाहिलं होतं प्रथमतः फलंदाजी करताना आयडियल अकॅडमी या संघाने 85 धावांचा उच्चांक गाठला. 86 धावांचं आवाहन करण्यासाठी सज्ज इथे जोडी मैदानामध्ये शिवान ट्रान्सपोर्ट या संघाच्या वतीने. एका बाजूला रायगडचा बाहुबली रोशन म्हात्रे, या आधी चेंडूवरती एक षटकार ठोकला होता. आता पाहावं लागेल ली तयार असेल. लियनचा पुढचा चेंडू पूल केला, पूल होतो या ठिकाणी सक्सेसफुल. चेंडू मात्र आता 5 लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी बॅक टू बॅक येणार हा दुसरा षटकार रोशन म्हात्रे यांच्या बॅटमधून. ज्या प्रकारे अभिनव सेज यांनी फलंदाजी केली होती त्याला जशाच तसे उत्तर देताना या ठिकाणी दिसतो रोशन म्हात्रे. या दरम्यान आदरणीय दिलीप दादा गोवारी यांचं आगमन. त्यांना विनंती आहे आपण आसनस्थ व्हायचं आहे. तर नक्कीच या ठिकाणी वादळी खेळ पाहायला मिळते रोशन म्हात्रे यांच्या बॅटमधून. पहिला चेंडू टाकला होता तो, त्याच्यावर लॉंग ऑनच्या दिशेने षटकार मारला. त्यानंतर 5 लेगच्या डोक्यावरून दुसरा षटकार. सलग 2 चेंडू 2 षटकार. प्रशांत ली याच्यावरती होणारा हल्ला आपण पाहतोय.
86 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीला खेळतो रोशन म्हात्रे आणि या फलंदाजामध्ये तेवढी क्षमता आहे. एक हाती झुंज प्रत्येक वेळा तो देत असतो. अनेक वेळा आपल्या संघाला एकट्याच्या जीवावरती मॅच जिंकून देणारा हा फलंदाज रोशन म्हात्रे. पुन्हा एकदा तिसरा चेंडू थोडासा वेगावर नियंत्रण ठेवलं होतं प्रशांत ली आणि त्या कारणाने कुठेतरी बीट होतं या ठिकाणी रोशन म्हात्रे. तिसरा चेंडू चांगला चेंडू म्हणायला लागेल प्रशांत ली यांचा. पहिले 2 चेंडू होते ते रोशन म्हात्रे याने सीमेच्या बाहेर फेकून दिले होते. त्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक करतोय. तिसरा चेंडू निर्धाव येतोय. आतापर्यंत धावसंख्या 12 वरती कायम. तर आपण पाहतो या ठिकाणी सेमीफायनलचा हा सामना आपल्या समोर. पुन्हा एकदा प्रशांत ली तयार असेल. थोडस शत्रुशन सहवताना दिसत स्वतः कर्णधार नितीन पनाले, कारण आक्रमक पवित्रा घेतला पहिल्या चेंडूपासून तो रोशन म्हात्रे यांनी. तर पाहावं लागेल येणाऱ्या चेंडूमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतो तो रोशन म्हात्रे. आता मात्र उजयशीच्या बाहेर जाणार हा चेंडू. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो. हा खराब चेंडू. अवंत धाव मिळते या ठिकाणी. अवंत धावेने एका धावेमध्ये भर पडते. एका धावेने धावसंख्या होती ती 13. कुठेतरी दबाव दिसतोय प्रशांत याच्यावरती, कारण पहिल्या 2 चेंडूवरती मोठे फटके मारले. कारण रोशन म्हात्रे 86 धावांचं आव्हान संपुष्ट करण्यासाठी सलामीला खेळताना दिसतोय. त्या जोडीला मात्र तेवढा मोठा फलंदाज रायगडचा वेल फिनिशर बारका कांबळे दिसतोय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र येतो 1 बाउंड 4 धावांसाठी. काय तुफानी खेळी चालू आहे रोशन म्हात्रे याच्या बॅटमधून. आतापर्यंत धावसंख्या होती 17. पहिल्या 2 चेंडू होती 2 षटकार. त्यानंतर निर्धाव चेंडूला त्यानंतर आलेला वाईट चेंडूने आता मात्र एक आलेला हा चौकार. धावसंख्या झाली ती 17. ना अशा प्रकारची तुफानी खेळी करावी लागेल ती रोशन म्हात्रे बारक्या कांबळ्याला आपल्या संघासाठी. तर पुढचा चेंडू घेऊन पुन्हा सज्ज असेल प्रशांत ली. पुन्हा एकदा जागा बनवली होती रोशन म्हात्रेने बाहेरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु उजव्या इष्टीचा खूपच बाहेर असलेला हा चेंडू त्याच्या कारणाने पंच या ठिकाणी गोलंदाजाला दंडित करतात. हा येतोय खराब चेंडू, वाईट चेंडू. 1 धाव मिळते, अवंत धाव मिळते. अवंत धावाने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 18. पहिलं षटक चालू असताना आतापर्यंत चांगली कामगिरी पाहायला मिळते. जशाच तसं उत्तर देण्यासाठी सज्ज आहे तो मात्र रोशन म्हात्रे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकोटापे चेंडूला भिडकावून दिलाय. पाय लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी गगनचुंबी येणारा हा षटकार रोशन म्हात्रे बाहुबली यांच्या बॅटमधून. या षटकामध्ये आतापर्यंत हा 3रा षटकार रोशन म्हात्रे यांच्या बॅटमधून. धावसंख्या मात्र जलद गतीने पुढे जाते. धावसंख्या मात्र आतापर्यंत झाली ती 24. नवीन चेंडू पुरवायचे. नवीन चेंडूची मागणी होते. आपण याच्या फलंदाजाचा विचार केला रोशनच्या, तर पहिला षटकार मारला होता लॉंग ऑनच्या डोक्यावरून. त्यानंतर 2 षटकार आले ते फाईन लेगच्या डोक्यावरून. चांगली फलंदाजी. या आधीच्या पहिल्या सत्रामध्ये आपण खेळ पाहिला होता अभिनव सेठ यांचा. चांगली तुफानी खेळ केली होती. अर्धी शतके खेळ केली होती ती अभिनव सेठ यांनी. त्यानंतर त्या संघाला मात्र जशा तसं उत्तर देतो तो रोशन म्हात्रे. रोशन म्हात्रेची बॅट तळपते आणि नक्कीच अशा फटकेबाजीची गरज असेल ती मात्र शिवण ट्रान्सपोर्ट संघाला. आणि तशा प्रकारची कामगिरी देखील करतो. चोख कामगिरी रोशन म्हात्रे. तयार जोरदार प्रहार. पूर्णपणे ताकदीचा वापर. जास्तीत जास्त उंच गगनचुंबी गगनभेदी असा येणारा फटका रोशन म्हात्रे यांच्या बॅटमधून. सलग हा 4था षटकार. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत धावसंख्या होते ती 30. प्रशांत ली सरकार नावाजलेला गोलंदाज, ज्या गोलंदाजाने आपलं नाव पूर्ण रायगडमध्ये केलं आपल्या धारदार गोलंदाजीने, त्याच गोलंदाजावरती तुटून पडलाय. पूर्णपणे हवा काढून टाकतो गोलंदाजी तो मात्र रोशन म्हात्रे. आता मात्र पाहावं लागेल येणारे 24 चेंडू असतील आणि 56 धावांची गरज असेल. पहिल्या षटकामध्ये 30 धावा अक्षरशः कुठून काढतो रोशन म्हात्रे. पूर्णपणे
100% योगदान देतो आपल्या संघासाठीच म्हणजे शिवान ट्रान्सपोर्ट संघासाठी. आता मात्र येणारे 24 चेंडू 56 धावा पाहावा लागेल कोणता गोलंदाज असा असेल तो या धावाला लगाम लावू शकतो. तर नक्कीच छोटा पॅकेज बडा धमाका म्हणून ज्याला ओळखला जातो कामोट्यामध्ये तोच हा गोलंदाज येतोय. सेकंड ओव्हर घेऊन दुसरे षटक घेऊन तो म्हणजे माफ करा अभिनव सेव देतोय. अभिनव सेव येतोय दुसरं षटक घेऊन ज्याने या आधी सत्रामध्ये पहिल्या सत्रामध्ये तुफानी खेळी केली होती अर्धशतकी खेळी केली होती आणि त्या जोरावर 85 धावांचा उद्दिष्ट गाठलं आणि तोच आता हा अभिनव गोलंदाजी करताना दिसेल. तर समोर मात्र तेवढाच मोठा रायगडचा वेल फिनिशर मोठा फलंदाज बारक्या कांबळे असेल. पहिलं षटक पूर्णपणे खेळून काढलं होतं रोशन म्हात्रे यांनी ना आता मात्र वेळ असेल ती बारक्या कांबळेची. तर पाहावं लागेल अभिनव विरुद्ध बारक्या कांबळे. पहिला चेंडू अभिनव यांचा बारक्या कांबळे यांच्यासाठी. पहिला चेंडू बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता. आपण पाहतो नेहमी बारक्या कांबळेला या प्रकारचे तो फटके जास्तीत जास्त मारतो 80 ते 90% या प्रकारचे फटके तो लांबच लांब खेचतो. त्याच प्रकारचा हा प्रयत्न होता आणि या ठिकाणी प्रयत्न मात्र थोडासा फसला कुठेतरी बॅटची एज लागली आणि चेंडू मात्र खेळपट्टीवर थांबला आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू होते तो मात्र अभिनव सेठ यांचा. पुन्हा एकदा अभिनव सेठ समोर बारक्या कांबळे असेल. बारक्या कांबळे पॅडलशिप केलंय चेंडूला पाठवून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. मी आधीच बोललोय अशा प्रकारचे तो फटके नेहमीच खेळत असतो आणि त्याच प्रकारचा हा फटका देखना फटका क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका येतोय तो मात्र बारक्या कांबळे यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या होते ती आतापर्यंत 36 आणि तर या ठिकाणी मी नक्कीच या ठिकाणी रोशन म्हात्रे याच्या प्रत्येक षटकासाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे ते आमचे मान्यवर प्रमोदजी भगत यांच्याकडून. तर नक्कीच प्रत्येक षटकाराला रोशन म्हात्रेसाठी 200 रुपयाचं पारितोषिक मान्यवर प्रमोदजी भगत यांच्या मार्फत. बारक्या कांबळे चांगला चेंडू होता अकोटाचा चेंडू परंतु चेंडूचा वेळ घेतला चेंडूला भिरकावून दिला नारायण गायकांच्या मस्तकावर दस्तक करत चेंडू आता सीमेच्या बाहेर 6 धावांसाठी. बॅक टू बॅक येणारा हा दुसरा षटकार बारक्या कांबळे यांच्या बॅटमधून. या आधीच्या षटकामध्ये तुफानी खेळी पाहिली होती रोशन म्हात्रे यांच्या बॅटमधून त्यानंतर मात्र बारक्या कांबळे यांची बॅट आता तळपते. धावसंख्या होते ते आतापर्यंत 42. आता मात्र समीकरण थोडस विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतंय. येणारे 21 चेंडू 44 धावा म्हणजे या षटकातील हॅलो 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 तो अभिनव तयार असेल. पुढच्या प्रकार चेंडू अशा प्रकारची चूक कधीच बारक्या करत नाही आणि त्याचं एक जिवंत उदाहरण देतो या ठिकाणी. बॅक टू बॅक येणारा हा तिसरा षटकार रायगडचा वेल फिनिशर बारक्या कांबळे यांच्या बॅटमधून. काय फलंदाजी पाहायला मिळते. ज्या प्रकारे आयडल अकॅडमी या संघाकडून फलंदाजी पाहायला मिळाली होती त्याला जशा तसं उत्तर देताना एका बाजूला रोशन म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला बारक्या कांबळे तुफानी खेळी जबरदस्त वादळी खेळी पाहायला मिळते या संध्याकाळच्या सत्रामध्ये. ती मात्र रोशन म्हात्रे आणि बारक्या कांबळे यांच्या बॅटमधून. आतापर्यंत धावसंख्या होते ती 48 तब्बल 48 धावसंख्या. दुसरं षटक चालू असताना अभिनव सेठ कुठेतरी कमबॅक करावं लागेल थांबावं लागेल तुला बारक्या कांबळेला आणि हॅलो 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 थोडासा तांत्रिक बिघाड झाला होता त्याआधी आपण पाहिला होता बैठक शॉट बारक्या कांबळेची आयडेंटिटी असलेला हा फटका देखना फटका सुरेख फटका अभिनव याच्यावरती होणारा हल्ला काय फलंदाजी बॅक टू बॅक चौथा षटकार
बारक्या कांबळे यांच्या बॅटमधून धावसंख्या होती 54. आता मात्र आकोटप्प्याचा हा चेंडू पाहायला मिळाला, थोडासा टप्पा मागे खेचला होता, त्या कारणाने बारक्या कुठेतरी बीट झाला आणि बऱ्याचशा उशिरानंतर येणारा हा निर्धाव चेंडू. त्याआधी आपण विचार केला तर 4 चेंडूवरती 4 षटकार ठोकून काढले ते मात्र बारक्या कांबळेने. आता मात्र समीकरण बनते, येणारे असतील 3 षटकार म्हणजे 18 चेंडू आणि 32 धावा. 18 चेंडू 32 धावा. पाहावं लागेल, येणारे 18 चेंडू 32 धावा. आपण विचार करतो या सामन्याचा आयडल अकॅडमी या संघाने तब्बल 5 षटकामध्ये 85 धावांचा डोंगर उभा केला आणि या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावांचा उच्चांक गाठला होता. कुठेतरी वाटलं होतं की या जास्तीत जास्त धावा आहेत, पण त्यानंतर आलेला रोशन मात्रे यांनी सुरुवात केलेली तुपारी खेळी आणि त्याला दिलेली बारक्या कांबळेने साथ. त्यांच्या दोघांच्या जोरावर आतापर्यंत 2 षटकानंतर बंद झालं. हॅलो 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 हॅलो. तर या ठिकाणी रोशन मात्रे आक्रमण दाखवताना रोशन मात्रेला प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालं होतं, ते आमचे मान्यवर प्रमोदजी भगत यांच्या मार्फत. आणि या ठिकाणी षटकार येतोय रोशन मात्रेंचा. पुन्हा एकदा जोरदार फुल शॉट करतोय, लॉंग ऑनच्या डोक्यावरून पाहावं लागेल, चेंडू जातो सीमेरेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी प्रत्येक चेंडू येतोय तो सीमेरेषेच्या बाहेर जाताना दिसतोय. काय तुपानी खेळी दोन्ही बाजूने. एका बाजूला विचार केला रोशन मात्रेचा, 8 चेंडू 40 धावांवरती नाबाद खेळतोय. 8 चेंडू 40 धावा आतापर्यंत आणि या 8 चेंडू 40 धावांमध्ये 6 षटकार ठोकले ते रोशन मात्रेने. चांगली खेळी आतापर्यंत पाहायला मिळते. धावसंख्या होते 66. नितीन पणाले तयार, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न बसतोय, चेंडू थोडासा मागे राहतोय. हॅलो, पुन्हा एकदा जोरदार फटका, चेंडू मात्र आता सीमेरेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आता मात्र समीकरण बनतंय 14 चेंडू 14 धावा. 14 चेंडू 14 धावांना आतापर्यंत आमचे मान्यवर प्रमोदजी भगत यांनी लावलेलं प्रत्येक षटकाराला 200 रुपये. आतापर्यंत 3 षटकार पारितोषिक लावल्यानंतर 3 षटकार मारले ते रोशन मात्रेने. या ठिकाणी धावसंख्या आली 46. चांगला चेंडू, ब्लॉकवर पडलेला चेंडू आणि याड नंतर जर या ठिकाणी रोशन मात्रेने जर 50 खेळी केली, अर्धशतकी खेळी केली तर गणेश यादव यांच्याकडून हॅलो 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 गणेश यादव यांच्याकडून 1000चं पारितोषिक जाहीर. 46 धावसंख्येवर खेळतोय तो मात्र रोशन मात्रे. जोरदार प्रहार, 50 खेळी, अर्धशतक फलकावर लागतंय ते मात्र रोशन मात्रे यांचं. काय फलंदाजी पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 52 धावा. रोशन मात्रेंना विनंती असेल जरा बॅट वरती करून प्रेक्षकांचं मनोबलांचं उंचवायचंय. तर रोशन मात्रेला विनंती असेल बॅट वर करायचे, त्यावेळीच्या दिशेने थोडीशी बॅट वर करून दाखवायची. रोशन मात्रे विनंती असेल. अर्धशतकी खेळी, 12 चेंडू 52 धावा, तुपानी खेळी, 8 षटकार 1 चौकार. तर रोशन मात्रे बॅट दाखवायचे, त्यावेळीच्या दिशेने बॅट दाखवायचे. सर्व प्रेक्षक आपल्यासाठी या ठिकाणी तयार आहेत. रोशन मात्रेला पुन्हा विनंती करतो, चांगली खेळी केली, तुपानी खेळी केली. रोशन मात्रे या ठिकाणी बॅट दाखवायचे, 50 खेळी केले, 12 चेंडू मध्ये 52 धावा. तर नक्कीच आता मात्र समीकरण म्हणते 12 चेंडू 8 धावा. येणारे चेंडू असतील ते 12,
गरज असेल ते 8 धावांची. एक तर्फे चाललेला हा सामना. गोलंदाज तो पहिला चेंडू बारक्याला फुलटॉस प्रकारचा हा चेंडू. चेंडूला भिरकावून दिला आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो. हा नो चेंडू, खराब चेंडू. 1+6 एकूण मिळतील 7 धावा. फक्त आणि फक्त एका धावेची गरज. बॉलर नेम प्लीज. तो बारक्याने हा सामना षटकार मारून फिनिश केला. तो गणेश यादव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. चांगला चेंडू होता, फिनिशचा चेंडू होता. थोडासा वेगावर नियंत्रण ठेवलं होतं गोलंदाजाने. आणि बारक्या कांबळे यांच्यासाठी संधी आहे. जर षटकार मारून सामना फिनिश केला तर गणेश यादव यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाईल. बारक्या कांबळे नामी संधी असेल. सामना फिनिश केला तर गणेश यादव यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि या ठिकाणी काय घडतंय? वेल फिनिशर, रायगडचा वेल फिनिशर बारक्या कांबळे षटकार मारून या ठिकाणी सामना फिनिश करतोय. गणेश यादव याने लावलेलं होतं पारितोषिक, त्याचा मानकरी ठरतोय. तो याचं रोशन मात्रे फॅमिलीमध्ये. रोशन मात्रे बारक्या कांबळे विनंती असेल या ठिकाणी रोशन मात्रे बारक्या कांबळे यायचं फॅमिलीच्या दिशेने. तर या ठिकाणी विजय होतो तो संघ शिवण ट्रान्सपोर्ट. अतिशय धारदार फलंदाजी. अवघ्या 3.2 षटकामध्ये सामना संपवला. जवळजवळ विचारणार हॅलो हॅलो. बारक्या कांबळे आणि रोशन मात्रे दोन्ही फलंदाजांना विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. आणि अभिनव सईद यांना पण विनंती आहे. आपल्या अर्धशतकीय कामगिरीसाठी 500 रुपयांचे कॅश प्राइज समालोचन कक्षामध्ये जमा आहे. अभिनव सईदला पण विनंती आहे की आपण पण यायचंय. हॅलो. तर आपण नक्कीच पाहिलं रोशन मात्रे यांची फलंदाजी. 12 चेंडू मध्ये तब्बल 52 धावा, त्यामध्ये 8 षटकार 1 चौकार. 12 चेंडू 51 धावा. आपण पाहतो इंटरनॅशनल खेळाडू युवराज सिंग प्रमाणे याची खेळी पाहायला मिळाली. आणि या खेळीवर खुश होऊन टायगर ग्रुप पनवेलचे अध्यक्ष मान्य श्री शंकरजी जाधव यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो गोलंदाजी करत असताना 2 षटकं टाकलीत आणि तदनंतर फलंदाजी करत असताना धावांचा उच्चांक अर्थातच अर्धशतकीय कामगिरी आपल्याला ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली तो रोशन मात्रे. कामोट्याचा वंडर बॉय. वेल प्लेड रोशन. या ठिकाणी पारितोषिकांची खैरात पाहायला मिळते. रोशन मात्रेसाठी 1000 रुपयांचे कॅश प्राइज गणेश यादव यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय. 1000 रुपयांचे कॅश प्राइज. आणि शंकरभाई जाधव यांच्याकडून सुद्धा 1100 रुपयांचे कॅश प्राइज. बारक्या कांबळे याच्यासाठी सुद्धा 1000 रुपयांचे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. महेंद्रसिंग धोनी स्टाईलने मॅच त्या ठिकाणी फिनिश केली. षटकार मारून मॅच फिनिश होताना पाहायला मिळाली. आणि क्रिकेटवरचं प्रेम पाहायला मिळतं. मी अभिनव सईद, प्रमोदजी भगत यांच्याकडून या ठिकाणी बारक्या कांबळेला सुद्धा मान सन्मान दिला जातोय.